प्राथमिक शाळा देशमुख वस्ती इस्लामपूर या शाळेचा स्नेहसंमेलन कलातरंग बालमनाचा हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम या कार्यक्रमाला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद आपले माजी सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक सन्माननीय लक्ष्मण तात्या पवार, त्याचबरोबर माळशिरस पंचायत समिती माजी सदस्य आदरणीय गौतमबाबा माने पाटील, त्याचबरोबर या आपल्या शाळेचे मार्गदर्शक आणि शिवामृत संघाचे माजी वाईस चेअरमन सन्माननीय नानासाहेब यशवंत जाधव, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अर्जुन पवार, त्याचबरोबर सदस्य सचिन पवार, त्याचबरोबर इस्लामपूर केंद्राचे आमचे केंद्र प्रमुख सन्माननीय हाके सर, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आजी माजी सर्व सदस्य। आता वेळ कार्यक्रमाला होत चाललेला आहे त्यामुळे सर्वांची नावं घेणं व्यक्त करणं शक्य नाही, त्यामुळे समजून घ्या। आदरणीय व्यासपीठ आणि सर्व प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। आणि खरं तर हा कार्यक्रम गेल्या वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर या ठिकाणी अतिशय मोठ्या स्वरूपात या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहून आमच्या बालचमूला तुम्ही एक शब्बासकीची थाप देण्यासाठी या ठिकाणी आपण आलेला आहात त्याबद्दल शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आपलं पुनश्च सहर्ष स्वागत करतो। बोलासारखं खूप आहे परंतु आता कार्यक्रमाला वेळ होत चाललेला आहे। शाळेचे गेल्या वर्षी आपण एक पीपीटी म्हणजे जे शाळेचे वर्षभरामध्ये जे उपक्रम असतात ते या ठिकाणी आपण सादर केलेले होते। त्यावेळी देखील आपल्याला वेगळ्या प्रकारची पीपीटी सादर करायची होती परंतु कार्यक्रमामध्ये आपल्याला थोडा वेळ झालेला आहे त्यामुळे थोडक्यातच मी माझी प्रस्तावना आटोपतो आणि सर्व मान्यवरांचं सर्वांचं चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तरी क्षमस्व, परंतु या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि यानंतर मी विनंती करतो की सरांना पुढील सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन आपण सादर करावं। धन्यवाद।
महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक। हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा। चल मसल फुलाना, थोड़ी बॉडी बनाना, तेरे चिकने गालों पे स्टबल की फसल उगाना। अरे रे रे अबे चल बेटा शुरू हो जा गुरु, बगल उठा के थोड़ा डियो लगाना, किसी बगल वाली को मर्दानी खुशबू सुंघाना। चल ऊपर से दो बटन ढीले करके बताना, बालों वाला सीना दिखाना, बालों वाला सीना दिखाना। बरसों तक तू साइकिल पे घूमा है, हाईवे पे मोटर साइकिल भगा के देख। स्पीड में तुझको अगर सर्दी लगे तो सीट पे पीछे लड़की बिठा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक। हाय रे हाय ये लड़की हाय हाय रे हाय, करती नादानियाँ क्यों पूछो तो हाय। कभी ये हमसे लड़ती है कभी ये करती है, करो दूर से छेड़खानी। ये लड़की है दीवानी है दीवानी, दीवानी दीवानी दीवानी। ये लड़की है दीवानी है दीवानी, दीवानी दीवानी दीवानी। काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताजा ताजा माळव्याचा हुईला या भार। काळी माती निळ पाणी हिरव शिवार, ताजा ताजा माळव्याचा हुईला या भार। ज्वानीच्या या मळ्यामंदी पिरतीचं पाणी, बघायला गवतिक आलं नाही कुणी। मळ्याला या मळेवाली भेटलीच नाय, अगराने माझ्या मळ्यामंदी घुसशील काय।
काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा तुझा मिरचीचा तोरा तुझा रंग गोरा गोरा ए पोरी काकडीचा बांधा तुझा मिरचीचा तोरा मुळ्यावानी कडू तरी रंग गोरा गोरा लिंबावानी कांती तुझी पिठावानी होट टंबाट्याचे गाल तुझे भेंडीवानी बोट काळ जात मंडई तू मांडशील काय अगरानी माझ्या माळ्यामंदी घुसशील काय डिबाडी पांगडी बाडी पांग इडी बाडी पांग डिबाडी पांगडी बाडी पांग इडी बाडी पांग नको धन दौलत आणि माडी नको फिराया मोटार गाडी पवळ्या पवळ्याची खिल्लारी जोडी सुख दुःखाचा नांगर वडी गोडी भाकरीला चटणीची कांदा देईल चवण्यारी गोडी भाकरीला चटणीची कांदा देईल चवण्यारी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी 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 माझ्या ढवळ्यानी पवळ्याची जोडी जीवाहून प्यारी माझ्या ढवळ्यानी पवळ्याची जोडी जीवाहून प्यारी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी माझ्या ढवळ्या माझ्या पवळ्या खातो कष्टाची भाकरी आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी
हाथ बोलता है दिल में क्या क्या शुरू। लुप छुप देखे आंखों में झाके है दिल में क्या क्या शुरू। काय करताय डोळ्यात बोलताय है दिल में क्या क्या शुरू। लुप छुप देखे आंखों में झाके है दिल में क्या क्या शुरू। मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क का रंग अग बाय 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 बाय। उधार 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 हो उधार 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 हो उधार 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 हो। असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार, शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार, शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन, गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन, हॅलो हॅलो करायला छोटासा फोन, हॅलो हॅलो करायला छोटासा फोन. बिस्किटांच्या गच्चीवर मोर छानदार, बिस्किटांच्या गच्चीवर मोर छानदार, पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल, पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. कॅन्डीच्या झाडामागे चांदोबा राहतो, कॅन्डीच्या झाडामागे चांदोबा राहतो, मोत्याच्या फुलातून लपाछुपी खेळतो, हो लपाछुपी खेळतो. उंच उंच झोक्याचा खेळ रंगला, उंच उंच झोक्याचा खेळ रंगला, मैनेचा पिंजरा वर टांगला, मैनेचा पिंजरा वर टांगला. किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चमचमता चांगला, चमचमता चांगला. भरलेले ढग जरा बाजूला करून आले पाणी पहायला ओले ओले ऊन. हो भरलेले ढग जरा बाजूला करून आले पाणी पहायला ओले ओले ऊन. ऊन पाणी आभाळाने भरता खिशात, ऊन पाणी आभाळाने भरता खिशात, निळ्या निळ्या शर्टावर रंग आले सात. अक्कोबाई ढक्कोबाई, अक्कोबाई ढक्कोबाई लागली कळ, ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी न थोडकी लागली फार, थोडी न थोडकी लागली फार. डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार. अक्कोबाई ढक्कोबाई, अक्कोबाई ढक्कोबाई, अक्कोबाई ढक्कोबाई, अक्कोबाई ढक्कोबाई, अक्कोबाई ढक्कोबाई, अक्कोबाई
काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा। लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा। लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा। घोड़ा पहुंचा चौक में था नाई, घोड़े जी की नाई ने हजामत जो बनाई। टक बक टक बक। घोड़ा पहुंचा चौक में था नाई, घोड़े जी की नाई ने हजामत जो बनाई। दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा। लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा। ला 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 ला। घोड़ा था घमंडी, पहुंचा सब्जी मंडी, सब्जी मंडी बर्फ पड़ी थी, बर्फ में लग गई ठंडी। टक बक टक बक टक बक। घोड़ा था घमंडी, पहुंचा सब्जी मंडी, सब्जी मंडी बर्फ पड़ी थी, बर्फ में लग गई ठंडी। दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा। लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की धुन पे जो मारा हथौड़ा, दौड़ा 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 घोड़ा धुम उठा के दौड़ा। ला 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 ला। लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की जरा लक्षात ठेवा, अरे दिला फेकुनी बोजा आणि भिरकावली हमाली, ज्या डोक्याने भार वाहिला आला त्यात विचार, अरे असेल जेथे हिम्मत तेथे नमतील दिशा विचार। मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सार। मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सार। हा राजा आता होणार आहे फिल्म स्टार। फिल्म स्टार। मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सार। रूप हे गोड तुझे ना भरवसा उद्याचा, खेळ तुझा प्रेमाचा घेईल जीव हमालाचा।
ग आहा अग अग पोरी फसलीस ग मुकाट गाडीत बसलीस ग आता ये ना इकडे जाऊ जरा तिकडे ये ना हट बाजूला हो तू पोरार हट बाजूला हो तू पोरार जाऊ नको तुझं पोरार शिर जोरा जा तुझं कागद राहील पोरा अग अग पोरी फसलीस ग बाजूला हो तू पोरार ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला तू सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला जय जय रघुवीर समर्थ ही दुनिया ही दुनिया ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा हळवावरचं पाणी केव्हा मोती होईल तारे अरे जमिनीवरती उगा शोधीसे आकाशातील तारे ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा ही दुनिया माया जाल मनुजा जाग जरा ग कोणीतरी ग पारुताई ग कोणीतरी येणार येणार ग कोणीतरी येणार येणार ग ही ज्योती फुटायची नाय ही ज्योती फुटायची नाय सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 सुटेल का रे वादाया नाही 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 दोस्ती फुटायची नाय ही दोस्ती फुटायची नाय जरा लक्षात ठेवा. कोवळी नार रूप अरुवार गोमटी फार देह सुकुमारस की साजनी ही कशी अनोखा पहर जळाशी लहर भिनावे जहर आठही पहर खणी खंजिरी ही कशी चमकती बिजली सोन जळी सजली ही किती सावळी धजली रुपयामध्ये भिजली
ही अशी रूप तारका जणू चित्त चोर नायिका नवलेली अलबेली मतवाली कानी असल किरत माझी देखणी सुरत नाही हातात कुणाच्या नजरा माझी पाठी हाय कोरी माझं रूप लई भारी नटे सावरी माळून हो गजरा दिलबरा राजसा तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंजरी चटक चांदणी चम चम ते अंबरी अशी मी मदन मंजरी सुबक ठेंगणी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंजरी चटक चांदणी लुक लुक ते अंबरी मेरे मर्द का मीठा सुपारी वादा करके है लाया फेरारी देखे है पूरा कोली वाडा आता थोडा तो भाव मला खाऊ दे मला जाऊ दे मला जाऊ दे मुझे जाने दे हाँ मला जाऊ दे फिर फिरताय पाखरावाने उठायचं दाना मिळाला अहो भरलंय कणीस तुमच्या बाजूला कसं तुम्हाला कळना काखेत कळसा गावाला वळसा कशाला फुला अहो काखेत कळसा गावाला वळसा कशाला तुमच्या पुढ्यात कुटते मी अजवानीचा मसाला तुमच्या पुढ्यात कुटते मी अजवानीचा मसाला वय नुकतंच लागले सोळा नका घालू हो इतक्यात डोळा वय नुकतंच लागले सोळा नका घालू हो इतक्यात डोळा जीव धक धक करतोय खुळा हिरवा गार गार झालाय मळा नका घाबरू पाहुणा भावले आलाय उसाला बोला नका घाबरू पाहुणा भावले आलाय उसाला तुमच्या पुढ्यात कुटते मी अजवानीचा मसाला तुमच्या पुढ्यात कुटते मी अजवानीचा मसाला मेरे होठों से धुआंधार निकलती है जो बोली जैसे जैसे बंदूक की गोली मेरे तेवर में है तहजीब की रंगीन रंगोली जैसे जैसे हो ईद में होली मेरे होठों से धुआंधार निकलती है जो बोली जैसे जैसे बंदूक की गोली मेरे तेवर में है तहजीब की रंगीन रंगोली जैसे जैसे
सिंबाला नचेंगा आज राजा नचेंगा मचेंगा मचेंगा ढोल अभी बजेंगा दिन दिन दाप देखो आज राजा नचेंगा आया राजा नच मेरे साथ आजा भूल के तू बाजू वाली खिड़की लेने आया सिम्बा तेरी फिरकी लेने आया सिम्बा तेरी फिरकी असे जे माझ्या आयुष्यात गुरु लाभले त्या सर्वांना मी प्रथमतः नमस्कार करते. तसेच सन्माननीय व्यासपीठावरील सर्व उपस्थित प्रमुख पाहुणे, सर्व येथे जमलेला पालक वर्ग आणि कार्यक्रमासाठी जमलेले सर्व प्रेक्षक वर्ग, या सर्वांचे प्रथमतः पुन्हा एकदा शाळेच्या वतीने मी स्वागत करते. माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हतं. मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं. तळ हातातील रेषांपेक्षा त्याच्या पाठीमागे असणाऱ्या पिळदार मनगटामध्ये आपलं भविष्य सामावलेलं असतं. तर शाळा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील कणा असतो. शाळा ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील कणा असतो. एक आदर्श विद्यार्थी आणि यशस्वी व्यक्तिमत्व होण्यासाठी शाळेमध्ये आवश्यक असणारे पूर्ण संस्कार भेटत असतात. शाळेतील स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होत असतो. त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांचा गौरव केला जातो. तसेच शालेय स्नेहसंमेलन म्हणजे हा शालेय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. आपल्या देशामध्ये होऊन गेलेल्या मोठमोठ्या ज्या व्यक्ती आहेत, जसे की APJ अब्दुल कलाम असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तसेच अंतराळवीर कल्पना चावला असतील, त्या सर्व व्यक्ती आहेत त्या मराठी शाळेमधूनच शिक्षण घेतलेल्या व्यक्ती आहेत. तसेच आज आपण बघतो की ठिकठिकाणी क्लास 1 क्लास 2 अधिकारी होणारे जे व्यक्ती आहेत त्यांचे आपल्याला बॅनर लावलेले दिसतात. त्या सर्व व्यक्ती मराठी शाळेतूनच शिक्षण घेतलेले असतात. आणि MPSC UPSCच्या एक्झाम मध्ये जो लागणारा मेन पाया आहे तो मराठी शाळेतूनच पक्का केला जाऊ शकतो. आपल्या शाळेमध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी जे कार्यक्रम घेतले जातात त्यामध्ये निम्म्याहून जास्त मुलं
भाषणशैली ही अतिशय प्रभावशाली असते. आपल्याला पाहिलं तर आपल्याला पुढे जाऊन बोलायचं म्हटलं तर शब्द सुचत नाहीत, पण आपले बालचिमुकले अतिशय निडरपणे पुढे जाऊन बोलतात. हे आपल्या शाळेचे एक वैशिष्ट्य आहे. तसेच या शाळेत वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती देखील साजऱ्या केल्या जातात. तसेच अलीकडेच झालेले संविधान परीक्षेमध्ये आपल्या शाळेतील 10 विद्यार्थ्यांनी अतिशय प्रावीण्यपणे यश मिळवलेलं आहे. तसेच क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेलं आहे. चित्रकला स्पर्धेमध्ये देखील यश मिळवलेलं आहे. तसेच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे वेगवेगळे सण साजरे केले जातात त्या सणांची आपल्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, ते सण त्यांनी जपले जावे, त्यासाठी आपल्या शाळेमध्ये देखील ते सण साजरे केले जातात. त्यातीलच एक सण म्हणजे मकर संक्रांतीच्या सणानिमित्त ठेवला जाणारा महिलांकरितांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम, जो की आपल्या शाळेमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या पार पडला. या कार्यक्रमामध्ये विविध फनी गेम्स ठेवल्या होत्या आणि संगीत खुर्चीही ठेवली होती. त्या खेळामध्ये महिलांनी अतिशय उत्कृष्टरित्या सहभाग घेतला आणि आपला जो कार्यक्रमासाठी जो मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी जे सहभाग घेतला आणि आपला जो आनंद द्विगुणित केलेला आहे त्याबद्दल शाळेच्या वतीने मी जाधव सर आणि खताळ मॅडम यांचे आभारी आहे. आपल्या ग्रामीण भागातील महिलांना एक संधी उपलब्ध करून दिली. शक्यतो आपल्या ग्रामीण भागामध्ये असे कार्यक्रम कमी पाहायला मिळतात. त्याबद्दल शाळेच्या वतीने मी पुन्हा एकदा आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. थँक्यू. नंतर स्नेहल निखिल देशमुख आपणास विनंती, आपण ही बोलावं. नमस्कार. इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे व माझ्या महिला भगिनींचे सहर्ष स्वागत. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख वस्ती इस्लामपूरमधील चिमुकल्यांचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तुम्ही सर्वांनी येऊन या कार्यक्रमाची शोभा जशी वाढवली तशीच त्यांच्या कलागुणांना वाव देऊन शोभा वाढवावी. आज इथे येऊन बोलण्याचे कारण म्हणजे सर्व पालकांच्या वतीने जाधव सर आणि खताळ मॅडम यांचे खूप खूप आभार. मुलांचे भविष्य हे शिक्षकांवर अवलंबून असते. जर मुलांना उत्तम शिक्षक मिळाले तर मुलांचे भविष्य उत्तम घडू शकते आणि आमच्या मुलांना उत्तम शिक्षक मिळाले हे आमचे भाग्यच. आमच्या मुलांचे बालपण हे हस्त खेळता आणि तणावमुक्त आहे. याचे श्रेय सरांना आणि मॅडमनाच जाते, कारण त्यांच्या शाळेत एक हस्तखेद आणि तणावमुक्त वातावरण आहे. त्यांच्या आवडीचे उपक्रम कार्यक्रम घेतले जातात. त्यांना विविध स्तरांवर खेळण्याची संधी मिळते आणि प्रत्येक सण साजरे केले जातात. त्यांचे वाढदिवस साजरे केले जातात. त्यामुळे आमची मुलं हसत शाळेत येतात आणि हसत घरी जातात आणि तसेच हसत आवडीने अभ्यास करतात. मुलांना शाळेत घालण्याआधी प्रत्येक पालकांना एक प्रश्न पडतो की मुलांना मराठी मीडियमला घालावे की इंग्लिश मीडियमला, कोणते शिक्षण त्यांच्यासाठी योग्य असेल, असाच प्रश्न आम्हालाही पडलेला. परंतु धाडस करून आम्ही मुलांना मराठी मीडियमला घातले. परंतु मनात एक सतत हुरहुर लागून राहिली की आपण चूक तर नाही ना केली मराठी मीडियमला घालून मुलांना. परंतु ही हुरहुर सरांनी आणि मॅडमने एका वर्षातच आमची नाहीशी करून टाकली. आमची मुलं दुसरीतच इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषा व्यवस्थित वाचायला शिकले. जर असे शिक्षक अशी शाळा ठिकठिकाणी असेल तर मुलांचे बालपण हिरावून घेऊन त्यांना इंग्लिश मीडियमला घालून तणावमुक्त वातावरण देण्याची गरज पालकांना भासणार नाही. फक्त शिक्षकच नाही तर आजचा पालकवर्ग विद्यार्थी हे देखील खूप ऍक्टिव्ह आहेत. वेळोवेळी शिक्षकांशी संवाद साधतात. आमच्या मीटिंग्स होतात. आम्ही एक कार्यक्रम उपक्रमांचे आयोजन नियोजन करतो, ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे फक्त शिक्षकांवर अवलंबून शाळेची प्रगती नसते तर विद्यार्थी पालक शाळा समिती गावकरी सगळ्यांनी जर उत्तम प्रतिसाद शाळेला दिला तर शाळेची चांगली प्रगती होऊ शकते. मागच्याच महिन्यात महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला. अतिशय गोड कार्यक्रम झाला. संसाराच्या व्यापातून एक मोकळा श्वास घेण्याची, स्वतःला वेळ देण्याची, आनंद देण्याची एक संधी सगळ्या महिलांना मिळाली. आजचा कार्यक्रम देखील फक्त शाळेचा नसून आपल्या सर्वांचा आहे.
आम्ही गेले काही दिवस खूप उत्सुक आहोत या कार्यक्रमासाठी. सगळेजण मिळून तयारी करत आहोत. सांगायचे तात्पर्य एकच की मराठी शाळांना जर प्रोत्साहन दिलं तर मराठी शाळा खूप पुढे जाऊ शकतात. एवढं बोलून मी माझे 4 संपवते. मल्हारी मार्कांनी मल्हारी केली तयारी बाशिंग तो बांधून आला मल्हारी केली तयारी बाशिंग तो बांधून खंडोबा नवरा पसंत केला बघा बघा बांधून त्या बानूबाईन त्या बानूबाईन त्या बानूबाईन त्या बानूबाईन तारिकांड झिमडी कंबळ सनईची वाजली सदानंदाला खंडेरायाला हळदची लावली तारिकांड झिमडी कंबळ सनईची वाजली सदानंदाला खंडेरायाला हळदची लागली मलुदेवाचं मल्हारीचं रूप असं पाहून मलुदेवाचं मल्हारीचं रूप असं पाहून खंडोबा नवरा पसंत केला बघा बघा बानून त्या बानूबाईन बघा बानूबाईन त्या बानूबाईन बघा बानूबाईन त्या बानूबाईन
अशी परिस्थिती आहे की शाळेमध्ये मुलांना अभ्यास दिला जातो आणि तो अभ्यास शिक्षकांनी दिलेला त्या पालकांनी करून घ्यायचा असतो. नाही करून घेतलं तर त्या पालकांना नोटीस दिली जाते. तसं आपल्या या ग्रामीण शाळेमध्ये नाही. पालक बी सध्या जागरूक व्हायला लागलेले आहेत. राहिलेल्या पालकांनी सुद्धा जागरूक होणं गरजेचं आहे. आता आपल्याला भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम बघायचा आहे. मी आपला काही जास्त वेळ घेणार नाही. त्या आपल्या इस्लामपूरच्या पंचक्रोशीतील सर्व पालकवर्ग, त्याचप्रमाणे शिक्षणप्रेमी सर्व नेते मंडळी या ठिकाणी मुद्दाम म्हणून उपस्थित झाले. त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देणार आहे, त्यांचा आभार व्यक्त करणार आहे. त्याचप्रमाणे देशमुख वस्ती आणि परिसरातील सुद्धा सर्व माता भगिनी, सर्व पालकवर्ग या ठिकाणी मुद्दाम म्हणून या कार्यक्रमाला आले आणि आपल्या मुलांचा या ठिकाणी कर्तृत्व या ठिकाणी स्वतः डोळ्याने पाहिलं. त्याबद्दल यांनाही धन्यवाद देणार आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमाला या ठिकाणी जागा रिकामी करून देतो. धन्यवाद. आपल्याला इंग्लिश येत नाही, मराठी येत नाही, त्याशिवाय काय हरकत नाही. आपल्याला अजून त्या ह्या येत नाही, त्याशिवाय काय हरकत नाही आपल्याला. लाठी कडक आज आपल्याला तुझं व्हाई बी कळना, तुझं नाही बी कळना, तुझं व्हाई बी कळना, तुझं नाही बी कळना. कळली तुझी ग मला थिरी, जा मला बी तुझी गरज नाही ग स्वारी. जा जा मला बी तुझी गरज नाही ग स्वारी. कधी कधी गोडीला लई येतीस ग, मधी मधी बोलायची बंद होतीस ग. खूप बारी दिसते तू हसताना, मी तुझा बाजीराव, तू माझी गोरीगत मस्ताना. आगा बाया ग याड लागलं ग, याड लागलं ग, रंगलं तुझ्यात याड लागलं ग. मी पेतो टिंग होतो चिंग, कारण मीच हाय गोरीगत टॉपचा किंग. वर पाचची खाऊन आजाद केलं आजाद केलं. तू आता शांत पडून राहा, तुला काही होणार नाही. माझा आत्मा तुझ्या, तुझा आत्मा बाहेर. शांताबाई के चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांताबाई ऐसी बाई है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे छम 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 छम. शांताबाई, 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 रूप
मापाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारिती चक्रा तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा 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 चक्रा। हमको मारो, हमको जिंदा मत छोड़ो सालो। हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है। उठा ले रे देवा, उठा ले रे। वो तो अच्छा हुआ कि आप बीच में आ गए, वरना एक कान के नीचे मारता तो 32 ही हाथ में आ जाती। भगभुगे भग्नि भागोदरी देवो भ्रुम क्लिन्न क्लिन्न ओम फट स्वाहा। झुकेगा नहीं। माझ्या बच्च्याला करत होतो लय मिस, मला आठवलं पहिला किस, मग काय तिला तर झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय काय। झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय काय, तिला झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय काय, तिला झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय काय। तू वयसे आणि फुला तसं मार्केट आलंय तुला माझ्या काळजामध्ये कोरिलंय तुझ्याच मी नावाला। तू वयसे आणि फुला तसं मार्केट आलंय तुला माझ्या काळजामध्ये कोरिलंय तुझ्याच मी नावाला। तुझ्या ज्वारीच्या झाडावर मन भरारी घेतय ग, तुझ्या ज्वारीच्या झाडावर मन भरारी घेतय ग। नुसतं झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग, नुसतं झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग, नुसतं झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग। छन छननन पैंजण चांदीचा कमर बंद, खनखननन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग। काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी, होले होले आली ती माझ्या पाठी पाठीशी, बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी। तुमच्या समोर आले की काही सुचत नाही वाय वाय, धडक धडक धडकन जोरात धडके वाय वाय, तुम्हीच माझे आहो होणार का हो, बोलू बोलू वाटते पण पोरगी मी शाय, नेहमीसाठी उभी राहीन तुमच्या पाठीशी, जीव सुद्धा देऊ शकते तुमच्यासाठी मी। काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, परी आणि अप्सरासे झाला प्यारी ती, हले हले आली ती माझ्या पाठी पाठीशी, बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी। काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज, केला शृंगार आज घातलाय असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास, नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी ताजा फोटो माझा
तुझ्या डोळ्यांचा लिपस्टिक तुझ्या ओठांची बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करते ग आयलाइनर तुझ्या डोळ्यांचा लिपस्टिक तुझ्या ओठांची बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करते ग माझ्या आई बाबांना सांगणार हाय पूर मला बघायची गरज नाही आई बाबांना सांगणार हाय पूर मला बघायची गरज नाही पोरांनी तुमच्या लाखात एक सून चॉईस केली हो तू पण माझी जानू मी तुझा मजनू का तू पण माझी जानू मी तुझा मजनू का पण माझी जानू मी तुझा मजनू का पण माझी जानू मी तुझा मजनू का परिषद प्राथमिक शाळा देशमुख वस्ती या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या सेवामूलक संघाचे माजी व्हाईस चेअरमन सन्माननीय नानासाहेब जाधव साहेब तात्या, त्याचबरोबर इस्लामपूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आदरणीय साहेबरावांना, त्याचबरोबर इस्लामपूर ग्रामपंचायतचे सरपंच नितीन नलवडे, उपसरपंच कैलास कोळेकर, सर्व सदस्य, श्री संभाजी बाबा विद्यालयाचे उपसभापती रत्नशिव पवार, या ठिकाणी उपस्थित असलेले कायम असणारे आमदार शंकरराव देशमुख, त्याचबरोबर या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय जाधव सर आणि खताळ मॅडम, आणि खास करून त्यांना नेहमीच सहकार्य करणारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष युवराज पवार आणि उपाध्यक्ष गणेश देशमुख आणि सर्व त्यांचे सहकारी सदस्य, खरं तर त्यांचं मी मनापासून कौतुक करतो की या देशमुख वस्ती ठिकाणी खरं तर हे दिवस पाहायला मिळाले. एक वस्ती शाळा नसून एक गावची शाळा, एक असं प्रसन्न वातावरण असणारी शाळा की ज्यांना स्वच्छ परिसर, अगदी स्वच्छ आणि सुंदर ज्यांना या शाळेला पुरस्कार प्राप्त झाला, त्यात मोलाचं सहकार्य असणारे आपले जाधव तात्या आणि त्यांचे सर्व परिवारातील सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब जाधव, लेखाजी जाधव, सर्वच त्यांच्या कुटुंबाने या शाळेसाठी जागा दिली आणि ती स्वच्छ ठेवण्यामध्ये मी ते नेहमी प्रयत्न असतो त्यांचा की या परिसरामध्ये परिसर स्वच्छ असावा आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण घ्यावं, शिकून मोठी व्हावेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते खरंच कौतुकास पात्र आहेत. आज या शाळेला पुरस्कार प्राप्त होत असताना या शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यांचंही मी मनापासून आभार मानतो की त्यांनी खरोखरच या शाळेला खूप छान असं रूप दिलेलं आहे की रचनात्मक शाळा या परिसरामध्ये, या पश्चिम भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांनी या शाळेसाठी जर त्यांनी काही मागितलं तर ग्रामपंचायत त्यांना कधीच नाही म्हणत. ते जे मागतील ते पूर्ण करण्याचं काम हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना केलं जात आहे. आणि त्यांनी कोणताही शब्द टाकला
पण ते कोणी नाही म्हणत नाही. त्यामुळे या शाळेला चांगले दिवस आलेला आहे. आज खर तर या स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आपल्याला पाहायचा असतो. मी जास्त वेळ बोललो ना, मी फक्त शुभेच्छा देण्यासाठी मी वरती आलो. समजा या मराठी भाषा आपण जोपासली पाहिजे. मी सर्व पालकांना मी विनंती करतोय की आपण आपलं पाल्याचं कलागुण या ठिकाणी पाहायला आलात. खरोखर मुलांचंही मनापासून कौतुक करतो की एवढी सुंदर डान्स त्या मुलांनी केला की आपण ह्याच्यापेक्षा आपण पुढं काय पाहणार आहे. त्याचं खरोखरच श्रेय सरांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना जातं आणि मुलींनी खूप छान असं, आता आम्हाला एवढा आनंद होतो त्यांच्या पालकांना किती होत असेल की खरोखरच चांगल्या पद्धतीने त्यांनी सादरीकरण केलं. कुठेही न डगमगता न घाबरता त्यांनी डान्स केला. आणि या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं सरांनी त्यांना खरंच त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम केलं. आणि आता माता पालक महिला दोघीही बोलल्या, खूप छानसं त्यांनी भाषण केलं. ते गरजेचं आहे, त्याचं पालनही आपण केलं पाहिजे. या सर्व पालकांनी लक्ष राहिलं पाहिजे. अण्णाही बोलले की खरोखरच पहिला काळ वेगळा होता. आई वडिलांना वेळच नव्हता मुलांकडे लक्ष द्यायला. त्या काळी घरून पाठवायचं, दिवसभर शिक्षकांच्या ताब्यात द्यायची मुलं आणि शिक्षकांनी काय सांगितलंय न विचारता घरी आलं का त्यांना काम सांगायचं काम असायचं. परंतु आता काळ बदलला, सर्वजण दक्षता घ्यायला लागली. आपली मुलं काय करतात, कसे शिकतायत ह्याकडं प्रामुख्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. त्या पद्धतीने देतात. त्यामुळं पालकांचे मी आभार मानतो. आणि तुम्हाला दुसरी विनंती अशी करतो की या ठिकाणी आपली मुलं घडवत असताना, शिक्षण घेत असताना इथून पुढचं शिक्षण मला वाटतंय आपली मातृभाषा जपली पाहिजे, मराठी भाषा जपली पाहिजे, मराठी शाळाही वाचली पाहिजे. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणचं शिक्षण संपल्यानंतर आपण इस्लामपूर गावच्या शाळेत मुलं आपली विद्यार्थी शाळेत घालावेत ही माझी सर्वांना नम्र विनंती असणार आहे. कारण आता सांगितलं की मराठी शाळेतून घडलेली मुलं खूप मोठी झाली, आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत. तर याच शाळेतून, मराठी शाळेतून आपल्या गावच्या शाळेत ॲडमिशन घ्यावं. इतर ठिकाणी बाहेरगावी न जाता आपल्याच गावच्या शाळेत शिकून आपल्या गावचं नाव मोठं करावं हीच मी सर्वांना विनंती करतो. आणि खरं तर या ठिकाणी जे शाळा व्यवस्थापन समितीने आजचा पेहराव पोशाख परिधान केला, त्यामुळं मी आल्याच त्यांना म्हटलं की आज कार्यक्रम जोरात होतोय आणि त्यांचा तो पेहराव आहे तो एक आनंद आहे की सर्वांनी त्यांनी कुर्ता परिधान केलेला आहे. आणि त्यामुळं आम्हाला समजलं की आज शाळा व्यवस्थापन समितीवर कोण कोण काम करते. तर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करणारी मंडळी आम्हाला पाहायला मिळाली. त्यामुळं त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. तुमच्या सहकार्याने जाधव सरांना प्रोत्साहन मिळणार आहे आणि तुम्ही सांगाल त्या गोष्टीला आम्ही प्राधान्य देणार आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीला सरांना सहकार्यासाठी कमी पडू नका, आम्ही कमी पडत नाही. त्यामुळे शाळेला इथून पुढं आणखी चांगल्या सुखसुविधा मिळण्यास आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळात नवीन पिढी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी शिक्षणासाठी घडवू हीच या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि आयोजकांचं मी आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एकच फक्त बैलगाडा शर्यत, नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. इस्लामपूरकरांचा अंजीर मैदानात आला. एकेकाळी इस्लामपूरचं नाव महाराष्ट्रावर केलं होतं पाखऱ्या बैलानं. त्यानंतर
या ठिकाणी इस्लामपूरचं नाव करतोय तो अंजीर. धावण्याचा निघाला तास क्रमांक 4 वर. शुभम शुभम नका समजू आम्हा पंचर. नाद आहे असा कंचन. आमच्या मातीच्या मानाचं दुसरं बसला. पाहिलंय खच्चर. अरे गिरी 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 त्या कांदे काटात येते. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. ये डोक्यात रग है, अंगात धग है, हलवू महाराष्ट्राला. पायात आग है, काळीज वाघ है, फक्त आपलीच चर्चा. नुसता बैलगाडा नाही आपला, आपला हाय हो रणगाडा. समदीकडे हाय आपल्या नावाचा गाजावाजा. बैलगाडा नाही आपला, आपला हाय हो रणगाडा. समदीकडे हाय आपल्या नावाचा गाजावाजा. शर्यतीचा झाड ह्यो माझ्या धमन्यामंदी भिनला. जोशात उडवीत धुरळा आला बैलगाडा. एक नंबर हाय आपला आला बैलगाडा. जोशात उडवीत धुरळा आला बैलगाडा. आता एक नंबर हाय आपला आला बैलगाडा. हे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. हे लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा. राजशाही थाटात बैल आमचा जगतोया. खेळ बैल गाड्याचा घाटामध्ये शोभतोया. धुळ उडवून कसा वाऱ्यावानी पळतोया. वारी पाहून ती भल्या भल्यानं घाम फुटतोया. तुम्ही नाहत कामचा सोडा. तुम्ही नाहत कामचा सोडा. पाटलांचा अहो पाटलांचा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा. दुसरे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला राडा. हे दिलबिल बिलाव कुणाशी नाच कुणी भेटत नाय. जुळतील वैब कुणाशी जोडीदार भेटत नाय. हे दिलबिल बिलाव कुणाशी नाच कुणी भेटत नाय. जुळतील वैब कुणाशी जोडीदार भेटत नाय. वागात एक अशी जणू कुणी सुंदरी माझ्या दिलाची राणी स्वप्नातील हुरपरी बनवायची हाय मला लाडाची घरवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी
स्वॅगजीला भारी बायको पाहिजे नखरेवाली माझ्या दिलाचे दरगान मनाचे स्वर्गान राणी ठेवीन तुला माझ्या मामाचे मामीला काकाचे काकीला सांगून ठेवलंय घरा क्यूट स्माईल घायल कर गो मला तुझ्या फिरमान हायल कर गो मला जान क्रेझी मी तुझ्यानं प्रिन्सेस मानताय तुला इश्क तुझ्याशी हाय मला कबूल करताय इश्काची तू सुंदरा तुझा आशिक जायलोय खरा माझा दिल दिलाय मी तुला तुझा हजबंड कर गो मला मांग भरून सजशील कवा लाल शालून हिरवा चुरा माझा दिल दिलाय मी तुला बेगीन कर गो शृंगार पुरा आई रानी तुला मैं प्यार करसू अरे डार्लिंग आई लव यू तुला कानन झुमकाली देसू मुनी डार्लिंग आई लव यू आम्ही तुमच्या पुढं कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यासाठी तयार झालो होतो आणि नक्कीच आमचा कार्यक्रम सर्वांना प्रेक्षकांना आवडला असेल अशी या ठिकाणी मी आशा करतो परंतु या पडद्यामागं जे कलाकार असतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक जणांचे हातभार असतात हे फक्त मुलं नाचले आणि साऊंड वाजला किंवा गाणी वाजले असं नाही याच्या मागं प्रत्येकाचं कष्ट आहे आणि या कष्टातूनच हा कार्यक्रम देखण्याने रांगडा होत असतो असो या ठिकाणी या कार्यक्रमासाठी जे आमचे बॅकस्टेजचे जे कलाकार आहेत त्यांचा देखील सन्मान होणं गरजेचं असतो कारण त्यांच्या या कलागुणांना तोडूनच आज विद्यार्थ्यांना आपले विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट कला सादर करत असतात सर्वप्रथम एक 5 मिनिटाचे एक शेवटचं गाणं आहे आणि त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे सर्वांना विनंती करतो की सर्वांनी स्नेहभोजन करून जावं आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमासाठी आपल्या बालचमूना त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहतात त्याबद्दल पुनश्च तो आपला आभार मानतो परंतु एक जे बॅकस्टेजचे आमचे जे कलाकार आहेत ज्यांचे हात या गेले 20 दिवस यासाठी झटतायत या लोकांचा या कलाकारांचा देखील सन्मान करणं गरजेचं असतो आणि हे सगळं गीत या ठिकाणी सादर झालेलं आहे याच्या मागचे खरे जे हिरो असतील तर आमचे कोरिओग्राफर टीम असतील सनी काकडे आणि त्यांची सर्व टीमचं या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन आणि आभार मानावं असं मी विनंती करतो अतिशय 12 दिवसामध्ये हे आमचं कार्यक्रम बसलेला आहे आणि नक्कीच सर्वांना आवडला असेल अशी आशा करतो आणि मी सर्वांना विनंती करतो की सनी काकडे त्यांची टीम यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय लक्ष्मण तात्या पवार किंवा शरद जाधव या शंकरबापू देशमुख यांच्या हस्ते होईल शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कोणा एकाचा नसतो तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो सह्यागिरीचा हत्तर फोडून जन्म आला लावा तू निधडी छाती कोट स्वराज्या
हे गुणगान माझं माझी राजाचं गाऊ किती हे गुणगान मुख्याध्यापक धनाजी सर, खताळ मॅडम, निर्मला देशमुख मॅडम, आशा पवार मॅडम व शालनताई, तसेच या शाळेचे अध्यक्ष युवराज पवार, उपाध्यक्ष स्नेहल देशमुख, सर्व पालक, शाळा समिती व या परिसंघटन सर्व नागरिक यांच्या निमंत्रणाला मान देऊन आपण आपला बहुमूल्य असा वेळ काढून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल शाळा समिती देशमुख वस्ती यांच्या तर्फे सर्व उपस्थितांचे मनपूर्वक आभार. एवढे बोलून थांबतो. धन्यवाद.